आपल्याला अपडेट्स बघायला मिळतात। ते व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे। नमस्कार, न्यूज 18 लोकमतच्या स्पेशल लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। विषय अर्थातच आहे कल्याणीनगर हिट अँड रन केसचा। आज अनेक यापूर्वी तर अनेक डेव्हलपमेंट झालेच या केसमध्ये, रोज आपण त्याचे अपडेट देतो, पण आज एक सर्वात मोठा धक्कादायक खुलासा किंवा अपडेट म्हणता येईल तर ससूनचे 2 डॉक्टर या केसमध्ये अटक झालेत, कारण त्यांनी थेट जे अल्पवयीन आरोपीचं ब्लड सॅम्पलच बदलून टाकले। म्हणजे एवढा धक्कादायक प्रकार या सगळ्या तपासात समोर आलेला आहे। खरं तर पोलिसांना पहिल्यापासूनच संशय होता, ब्लड सॅम्पल ज्यावेळेस त्यांचं निगेटिव्ह आलं तेव्हाच पोलिसांना संशय आला होता की काहीतरी सॅम्पल बदललं गेलं, काहीतरी गडबड झाली। म्हणजे पोलिसांनी सेफर साईड त्याच दिवशी रात्री उशिरा त्या अल्पवयीन आरोपीचं सॅम्पल घेतलं आणि ते औंधच्या फॉरेन्सिक लॅबला पाठवलं। त्याचे रिपोर्ट्स रात्री आले, त्यात हे निष्पन्न झालं, म्हणजे त्याच्यातही तो रिपोर्ट निगेटिव्ह आला, कारण उशिराने घेतला होता। त्याच्यामुळे अल्कोहोल रिपोर्ट तो निगेटिव्ह येणार होता, कारण मद्यप्राशन केल्यानंतर एक 10-12 तासांनी तो निगेटिव्ह येतो, म्हणून तो रात्रीचा पुणे पोलिसांनी घेतलेला रिपोर्ट हा निगेटिव्ह येणार होता। पण हा रिपोर्ट कसा काय निगेटिव्ह आला त्या दिवशी ससूनमध्ये घेतलेला, त्या दिवशी 11 वाजताच निगेटिव्ह कसा आला याचा संशय पोलिसांना बळावला। काहीतरी गडबड आहे, काहीतरी गडबंगाल आहे, म्हणून पुणे पोलिसांनी लगेच तात्काळ सूत्र हलवली, एक सेपर साईड सॅम्पल घेऊन फॉरेन्सिक लॅबला पाठवला आणि रात्री त्याचे रिपोर्ट आले। त्या डीएनए रिपोर्टमध्ये स्पष्ट दिसलं की जो रिपोर्ट चेक केला गेला ससूनच्या लॅबमध्ये ह्या अल्पवयीन आरोपीच्या नावाने, तो त्याचा नव्हताच, किंबहुना त्याचा घेतलेला ब्लड रिपोर्ट हा डस्टबिनमध्ये फेकून दिला डॉक्टर श्रीहरी हरनोळ यांनी, जे त्यावेळेस तिथे सीएमओ होते ब्लड टेस्ट घ्यायला, आणि त्यांना हे सांगितलं कोणी तर डॉक्टर अजय तावरे, हे ससूनचे माजी सुप्रिटेंडंट आहेत। गेली 15 वर्ष ससूनमध्ये ठाण मांडून आहेत, कोणाच्या आशीर्वादाने माहीत नाही, पण गेली 15 वर्ष ते ससूनमध्ये अशा अनेक कारनामे करतायत। म्हणजे सुरुवात त्या किडनी तस्करीच्या प्रकरणात त्यांचं नाव आलं होतं, कारण त्याच कमिटीवर ते होते। दुसरं ते उंदराने दंश करून एका पेशंटचा मृत्यू झाला, त्यातही त्यांना ते दोषी आढळल्यामुळे त्यांना निलंबित केलं होतं, पण या रुग्ण विभागानं त्यांना सस्पेंड केलं नाही तर त्यांची बदली केली। म्हणजे असा सगळा प्रकार समोर आल्यानंतर आणि त्यांना आत्ता त्यांचं लेटेस्ट चार्ज काय होता तर ते ससूनच्या लॅब विभागाचे ते हेड होते आणि सध्या ते रजेवर होते। विशेष म्हणजे हे सगळ्यात महत्त्वाचं, ते रजेवर असताना त्यांनी एक कांड केलेलं आहे, म्हणून पुणे पोलिसांनी आज पहाटे त्यांच्या घरी जाऊन त्यांची अटक केलेली आहे आणि ते जे डॉक्टर श्रीहरी हरनोळ आहेत दोघांनाही अटक करून आता आज त्यांना कोर्टात हजर केले जाईल आणि त्यांच्यावर आणि याच्यात रितसर पैशाची देवाणघेवाण झाली। आरोपीचे वडील जे आहेत विशाल अग्रवाल यांचा फोन कॉल ह्या अजय तावरेला गेला होता, डॉक्टर अजय तावरेंना, आणि त्याच्यात रितसर पैशांची देवाणघेवाण झाली। म्हणजे त्याला आपण लाच म्हणू, हा ब्लड रिपोर्ट बदलण्यासाठी ती लाच घेतली गेली ससूनच्या या 2 डॉक्टरांकडनं, आणि त्यानंतर हा डायरेक्ट रिपोर्ट ब्लड सॅम्पलच बदलून टाकलं गेलं जेणेकरून तो रिपोर्ट निगेटिव्ह येईल, आणि झालंही आता केस पुढे जाऊन वीक व्हावी म्हणून हे सगळं कांड केलं गेलं ससूनच्या 2 डॉक्टरांकडनं। त्याच्यामुळे सिस्टीम कशी विकली गेलेली आहे या सगळ्या प्रकरणात। मी बड्या बापाचं लेकरू कसं सुटतं बघा, त्याचं नमुनेदार उदाहरण आहे। बाप बिल्डर असल्यामुळे पैशाच्या जोरावर काय काय खरेदी करू शकतो। म्हणजे सुरुवातीला ते स्थानिक पोलिसांना तिथे काही आरोप झाले, तिथं काही लाच देण्याचा प्रयत्न झाला, आणि आता ससूनमध्ये लाच दिली गेली किंबहुना, आणि त्याच्या बळावरच हे ब्लड सॅम्पल बदलवले गेले। हे पोलिसांच्या तपासात उघड झाले, आणि आता आणखीन काय काय कोण याच्यात जबरदस्त खुलासे आताच आम्ही आयुंशी बोललो ते त्यांनी स्पष्टपणे सांगितलं। आणखीन धक्कादायक खुलासे या प्रकरणात समोर येणार आहेत, आणखीन काही मोठ्या अटका होऊ शकतात। याचाच अर्थ हे प्रकरण फक्त हिमनगाचं टोक आहे की काय अशी शंका याला बराचसा वाव आहे। म्हणजे हिट अँड रन केसमधलं पुण्यातलं हे सध्याचं गाजणारं प्रकरण या थराला जाईल, कोणालाही वाटलं नव्हतं, पण ते गेलंय, किंबहुना याच्याही पुढे आणखीन जाईल। जसजसे पोलीस खोल तपास करत जातील तसतसं हे सगळं आपण बघू शकतो। ही सगळी तपासाची शृंखला ह्याच गुन्हे शाखेमध्ये आता तपास सुरू आहे सगळ्यांचा, आणि ह्या सगळ्या तपासामध्ये आणखीन काय काय खुलासे येतात हे पाहणं मोठं धक्कादायक असणार आहे। आणि ह्या तपासांमध्ये आता जे आरोपी आहेत, जे रात्री अटक केलेले आहेत, ते आरोपी सध्या तिकडं लष्कर लॉकअपला ठेवलेले आहेत, तिथून त्यांना दुपारी कोर्टात हजर केलेलं आहे। नंतर इथंच एन्क्वायरीसाठी आणलं जाईल। विशाल अग्रवाल सध्या आहे येरवाडा जेलमध्ये, त्याचाही पोलिसांनी ताबा मागितला ह्याच केसमध्ये, आणखीन पुन्हा अपहरणाच्या केसमध्ये, कारण सुरेंद्र राघवर आजोबा मुलाचे तेही सध्या लष्कर लॉकअपला आहेत, त्यांची सध्या पोलीस कोठडी सुरू आहे। आणि ह्या दोघांची चौकशी आता, त्यात आणखीन हे 2 डॉक्टर, म्हणजे आणखीन हे प्रकरण किती खोलात जाते, आणखीन कोण याच्यात हे आरोपी म्हणून पुढे येतात हे तपासात समोर येईल।
पण ह्या सगळ्या प्रकरणामध्ये एक आवर्जून इथं नमूद करायचे, सिस्टीम पैशाच्या जोरावर कशी विकत घेतली जाऊ शकते हेच ह्या सगळ्या प्रकरणातनं समोर येताना दिसतंय. म्हणजे प्रत्येक जण इथं ह्या सिस्टीममधलं अक्षरशः भ्रष्टाचाराने बरबटलेला आहे अशी शंका येते. पण हे सगळं माध्यमांनी आणि पुणेकरांनी उचलून धरल्यानंतर पुणे पोलीस अखेर कामाला लागले, ॲक्शन मोडमध्ये आले. डॉक्टर अमितेश कुमार पुण्याचे सीपी आणि त्यांनी कोणाला स्पेअर करायचं नाही ह्या प्रकरणात अशी भूमिका घेतली आणि आता रोज नवनवीन अटक आपल्याला या प्रकरणात होताना दिसतंय. म्हणूनच हे सगळं हे जे प्रकरण आहे हे आता आणखीन आपल्याला समोर येताना दिसतंय आणि आणखीन काही नवीन अटका ह्या प्रकरणात होऊ शकतात. बघूयात आणखीन नवीन काय काय खुलासे होतात. पण ह्या प्रकरणाच्या निमित्ताने एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे, पुणे पोलिसांनी ठरवले की कोणालाही सोडायचं नाही. ज्या पुणे पोलिसांची या हिट अँड रन केसमध्ये बदनामी झाली त्याच केसमधून आता त्यांना आपली प्रतिमा उजळून घ्यायचंय असंच सध्याच्या त्यांच्या कारवाईवरनं आणि त्यांच्या एकूण कार्यपद्धतीवरनं दिसतंय. कारण ते कुणाला सोडताना दिसत नाही. ह्या अजय तावरेचा किस्सा मला आवर्जून सांगायचं. हे अजय तावरे, डॉक्टर अजय तावरे ससूनमधले खरं तर सुप्रिटेंडंट लेवलचे अधिकारी डॉक्टर आहेत. ते गेली 15 वर्ष ससूनमध्ये ठाण मांडून आहेत. ह्या उच्च वैद्यकीय विभागामध्ये जे 2 गट आहेत त्यातल्या एका गटाच्या मेंबर आहेत मी आणि त्यांना वरद हस्तय म्हणून गेली 15 वर्ष तिथे ठाण मांडून अनेक केसमध्ये त्यांचं नाव आलं, चौकशी झाली, पण ते सही सलामत सुटतात. आताही ते रजेवर आहेत आणि त्या रजेच्या केसमध्येच ते सापडणं म्हणजे त्यांचं असं कदाचित पुढे ते दावा करू शकतात मी कामावरून नाही तर मी काय केलं. पण म्हणूनच पोलिसांनी त्यांना दिली गेलेली लाच हे सगळं रिकव्हर करण्याचं ठरवलंय आणि त्यातनं हे प्रकरण पोलिसांनी लावून धरायचं ठरवलं. आता आणखीन काय काय पोलिसांच्या तपासात समोर येतंय, काय काय धक्कादायक खुलासे समोर येतात. कारण जे ड्रायव्हरला डांबून ठेवलं होतं 2 दिवस त्यातही विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवाल आरोपी आहेत. सुरेंद्र अग्रवाल ऑलरेडी पोलिसांच्या कस्टडीमध्ये आहे तर विशाल अग्रवाल एमसीआरमध्ये येरवडलेला त्याचाही ताबा आज पोलीस घेतील. तसं कोर्टाकडे अर्ज केलेला आहे पुणे पोलिसांनी त्याचा ताबा घेण्यासाठीचा. मग आता विशाल अग्रवालला पुणे पोलिसांना 2 केसमध्ये ताबा घ्यायचा. एक ती ड्रायव्हरला डांबून ठेवल्याची केस आणि दुसरी आजची ही ह्या ससूनच्या डॉक्टरांना लाच दिल्याची केस. म्हणजे आणखीन 2 प्रकरणात म्हणजे ज्या पहिल्या प्रकरणात जरी ज्युव्हेनाईल केसमध्ये त्याला जामीन झाला असलं विशाल अग्रवालला तरी ह्या 2 केसमध्ये पुणे पोलिसांना आणखीन हवा आहे. त्यामुळे जरी त्यांच्या वकिलांनी उद्या आज अर्ज केला जामिनासाठी तर मिळणं कदाचित दुरापास्त होईल. कारण ह्या 2 केसमध्ये पुणे पोलिसांना लगेच हवं आहे म्हणून पुणे पोलिसांनी लगेच कोर्टाकडे त्याचा प्रोड्यूस ताबा मागितलेला आहे. बघूया पुणे पोलीस आज उद्या त्याला ताब्यात घेतीलच आणि पुणे या दोन्ही केसचा तपास करतील, एन्क्वायरी करतील आणि त्यात आणखीन काय काय धक्कादायक खुलासे समोर येत आहेत ते पाहणं मोठं औत्सुक्याचं असणार आणि त्याचे प्रत्येक अपडेट आम्ही तुम्हाला देत राहू. आणि ह्या हिट अँड रन केसमध्ये प्रत्येक क्षणाक्षणाचे अपडेट न्यूज 18 लोकमतवर पहा तुम्ही. आणि आजचे जे अपडेट आहे ते पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी सांगतो जे उशिरा जॉईन झालेले आहे लाईव्हला, की आज ससूनचे 2 डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रेयरी हरनोळ हे दोघंही अटक झालेत. पहाटे त्यांना त्यांच्या राहत्या घरातनं उचलले पोलिसांनी आणि त्यांना अटक केली. कारण काही तर त्यांनी ह्या अल्पवयीन आरोपी जे आहे त्याचे ब्लड सॅम्पलच बदलून टाकले. जी त्यांची अल्कोहोल टेस्ट पॉझिटिव्ह येणार होती निगेटिव्ह यावी म्हणून सॅम्पलच बदलून टाकलं. भलतंच एक सॅम्पल घेऊन तिथं लॅबला दिलं आणि ते निगेटिव्ह आले असं दाखवलं. तेच पोलिसांना संशय आला म्हणून पोलिसांनी औंधच्या लॅबमधून त्याचं DNA टेस्ट करून घेतले अल्पवयीन आरोपीचं नवीन सॅम्पल घेऊन आणि त्यात सगळा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. ही आजची अपडेट आहे. बघू आता आणखीन या तपासात पुढे काय काय आपल्याला अपडेट्स बघायला मिळतात ते. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रांत फुंदे, न्यूज 18 लोकमत पुणे. नमस्कार, न्यूज 18 लोकमतच्या स्पेशल लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. विषय अर्थातच आहे कल्याणीनगर हिट अँड रन केसचा. आज अनेक यापूर्वी तर अनेक डेव्हलपमेंट झालेच आहे केसमध्ये, रोज आपण त्याचे अपडेट देतो. पण आज एक सर्वात मोठा धक्कादायक खुलासा किंवा अपडेट म्हणता येईल तर ससूनचे 2 डॉक्टर या केसमध्ये अटक झालेत. कारण त्यांनी थेट ज्या अल्पवयीन आरोपीचं ब्लड सॅम्पलच बदलून टाकले. म्हणजे एवढा धक्कादायक प्रकार या सगळ्या तपासात समोर